आज आपण राजगड तालुक्यामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी श्रीनाथ हॉटेल हे कोदवडी फाट्यामधील एक हॉटेल असताना त्या ठिकाणी 5 जणांनी येऊन या ठिकाणी तोडफोड माजवून हातातील कोयत्याने व बंदुकीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी हॉटेलच्या खुर्च्या असतील, हॉटेल मालकाची ही गाडी असेल, या ठिकाणी या गाडीची पूर्णपणे तोडफोड केलेली आहे। त्याचनंतर आपण पाहू शकता की पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे, जे काय काय मारण्यामध्ये वापरलेलं असेल त्या ठिकाणी हे सर्कल करून ठेवलेले आहे। तसेच बुलेटचा शेल देखील या ठिकाणी पोलिसांना आढळून आलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी रक्त देखील पडलेलं आहे। तर हे राजगड तालुक्यामधील ही सर्वात मोठी भयावह घटना घडलेली आहे। पण याआधी पण राजगड तालुक्यामध्ये ह्या घटना, हाणामारीच्या घटना असतील, फायरिंगच्या घटना असतील, याआधी देखील या ठिकाणी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे आता पोलीस प्रशासनावर पण दबाव वाढलेला आहे की लवकरात लवकर आरोपी पकडून या ठिकाणी आणणे आता गरजेचे आहे। हॉटेल मालक दसवडकर व त्यांचे कामगार शिळीमकर हे जखमी झालेले आहेत आणि हे नसरापूरमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। राजगड तालुक्यात काल रात्री 10च्या सुमारास कोदवडी फाटा येथील हॉटेल श्रीनाथमध्ये एक गोळीबार आणि मारहाणीचा प्रकार झाला। त्यामध्ये मालक दसवडकर व शिळीमकर हे गंभीर जखमी असून ते नसरापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। त्यांची प्रकृती स्थिर आहे। तसेच भांडणाच्या वेळेस आरोपींनी त्यांच्याकडे असलेले पिस्तूल याचा एक हवेत फायर केलेला आहे। तसेच कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी करून फरार झाले। सध्या राजगड पोलीस स्टेशन आणि वेल्हे पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण संयुक्तरित्या आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत। तसं पाहता आपण ह्या वर्षात आतापर्यंत अवैध शस्त्रावर 3 ठिकाणी कारवाई केलेल्या आहेत। 3 लोकांना आपण अरेस्ट केलेलं आहे आणि वेपन जप्त केलेलं आहे। तशी मोहीम आपली कंटिन्यू चालू आहे। तसेच या आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडील वेपन जप्त करून पुढील अधिक तपास करून कारवाई करण्याचं नियोजित केलेलं आहे। मी श्रीनाथ हॉटेलचा मालक। अचानक ती आली आणि कामगारावर वार करून गोळीबार केला। तेवढ्यात किचनमधून बाहेर आलो। किचनमध्ये बाहेर आल्या तर एक जण माझ्यावर धावून आल्यानंतर त्यांनी कोयता घेतला, डोक्यावर टाकायचा प्रयत्न केला। मी हाताने असं धरला। हाताला जखम आहे, डोक्याला जखम आहे, कपाळाला जखम आहे। त्यानंतर कोयता झिंजाणला, एकाने गोळीबार गोळ्या अशा झाडल्या आणि मांडीवर एकाने वार केले। किती जण होते? 6 जण होती, 5-6 जण होती। ओळखीतले होते का बाहेर? ओळखीचे अचानकच आले ना अचानकच गेली, त्यामुळे 2-3 ओळखीची होती ती मी पोलिसांना सांगितलेलं की बाबा तसलं काही नाही, डायरेक्ट आले आणि डायरेक्ट